थांबा 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 मरते पुढं ना काय होते दोनच सांगा तुम्ही का बसा काय चालू आहे ना म्हणजे हे आमचं घेतो लफडं सोडून तुमचंच घेऊन पळत होत मध्ये त्या का खाली आणि एक एक मार्ग लागून द्या मला तुमच्या शाळाचा मध्ये जाणता लेकराचा कल्याण हो ना तुमच्या शाळाच मध्ये तुमच्या घ्या परवानग्या ना आमच्याकडून घ्या फी तुम्ही माहित फी भरायला कापसू ऐकू एक एक करू ना राव लागून द्या स्वतःला लेकर नाही लांबून आले मी रात्री त्या याच्यावर आलोय पनवेल मार्गे रोडवर झोपले होते हो हे पोरं मी स्वतः बघितलं ते साधे कष्ट नाही ते आपण एक एक मार्ग काढू सगळं जर एखाद्या कुतीला कोणतंच नाही व्हायचं लई प्रॉब्लेम येते समजून घ्या तुमच्या मुद्द्याला खोडत नाही अजिबात नाही 100% घेईन शब्द आहे म्हणून जरा घ्यायचं तुम्हाला पण मला एक एक मार्ग काढू द्या जातीचं कल्याण होईल याच्यात लय मोठं घेतल्यावर मग होत नसतं आणि लोक कदरत असतात ते पोरं रस्त्यानं झोपल्याला बघितल्यात गाड्या लावून त्या गाड्यापाशी इतके एक वचन येत आणि इतके शब्दाला जागणार आहेत काही धिंगाण नाही करायचं म्हणलं काही करत नाहीत खुशाल बसत येत उन्हात बसा म्हणलं तर किती 6-7 घंटे झाले जागर बसून ते पदरात पडायचं काहीतरी आपल्याला याच्यात फक्त त्यांनी मोफत शिक्षणात हा बदल करावा आणि तेही लवकरात लवकर द्यावं संध्याकाळ पोतच आजच माननीय शिंदे समितीची आपण कायमस्वरूपी मागणी ठेवली होती त्यांनी टप्प्याटप्प्यानं मुदत वाढ देऊ असं सांगितल्यामुळे 2 महिन्याची घोषणा त्यांनी ती केली ती अधिकृत केली त्याचा GR पण काढला त्यांनी जिल्हा स्तरावर आपण वसतिगृहाच्या बाबतची मागणी केली होती एका नवीन मागण्या नाहीत बरं का या मागच्या पण आपण पुढच्या तोंडाच्या सांगत होतो पहिल्यांदा मेन आपल्या आरक्षणाची होती आपला तिच्यात जीव जास्त गुंतलेला होता हे जरी मागं पुढं झालं तरी नंतर करता येईल परंतु त्याबाबत ते निर्णय घेतोच म्हणले पण आदेश मात्र दिसत नाही ना असला तर मी वाचणार बी मी रातभर वाचणार याचा शब्द ना शब्द उद्या सकाळी कोणाचं बोलायचं कामच नाही सगळ्याला घेऊन बसणार आहे हे जे वाचलंय ना पुन्हा एकदा आव्हान करतो हे जे वाचलंय त्याच्यात ज्याला ज्ञान असत त्याने माझ्या संग चर्चा करायला सुद्धा बसा फिरून डबल चूक होता कामा नाही इकडे या हे वाचा मग पुढचे निर्णय तुमचा ऐकून सुद्धा घेऊ तिकडून शेंगा ठोकू नका इथे निमानानेच घेतला निर्णय तो तू तो ह्या काय असला तर सांग लोकांना तिसरं सांगू नको तिकडे रानात बसल्या बसल्या लिंबा झाडाखाली इकडे येईन सांगू लागा आम्हाला कारण माझ्या माहितीनुसार आपल्या या 3 मुद्द्यावरती आपण लावून धरलेले आंदोलन त्याच्यातला अध्यादेश लई सगळ्या सोयऱ्यांचा आपल्यासाठी महत्वाचा तो त्यांनी सारथीच्या बाबतचा मुद्दा घेतला होता बाकीचे घेतलेत काही आणखीन राहिलं हो खाली मला वाटलं झालं का नाही पाठीमागं काय झालं होतं ECBC EAW आणि ECBCचे काही विद्यार्थ्यांच्या निवडी झाल्या होत्या पण त्यांना नियुक्त्या दिल्या जात नव्हत्या नोकऱ्या त्याची आधी संख्या पद सुद्धा निर्माण केले पण काही EWचे खूप पोरं उपोषण करतात खूप असं म्हणजे त्यांचे खूप प्रश्न चालू आहेत ECBCचे सुद्धा 2014ची कोणाला काय त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलंय आता वाचून दाखवतलंय मोठे हो दाखवू मऊची वाचून दाखवू का आपल्या दुसरं कामच काय आरक्षण सोडू म्हणून गडबड झाली नाही उरके नाही मला जायचं होतं बैल सोडायला बैल तिकडं ना आपण इकडे जा त्याबाबत आपण त्या नियुक्त्या देण्यात याव्यात म्हणून मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी असं उत्तर दिलेले होते मान्य सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे नियुक्त्यापासून वंचित राहिलेल्या ECBC सह सर्व प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्याकरिता आधी संख्या पद निर्माण पदे अधिनियम पारित करून 12 विभागात 1553 पदे निर्माण करण्यात आली आहेत म्हणजे मागचं आहे बरं काय कोविड मध्ये व विविध न्यायालयीन प्रकरणात रखडलेल्या 3000 उमेदवारांना शासनाने जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय घेऊन सदरच्या नियुक्त्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रकरणामुळे नियुक्त्या प्रक्रिया रखडलेल्या
219 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या SCBC 2 EWS उमेदवारांना कर सहाय्यक वन अधिकारी वर्ग 1 व 2 अभियांत्रिकी सेवा पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। अशा प्रकारे एकूण 4772 उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येत आहे। त्याचा शासन निर्णय केला का सगळं? त्याचा आदेश झाला असेल ना? झालाय ना? तरी मी वाचणारच आज संध्याकाळी। मी एक रात्र घालणार म्हणजे घालणार। मी एक काना मात्रा हुकला तरी ऐकत नसतो मग कोणाचं। कोपर्डीच्या खटल्याबाबतचे आदेश दिले आहेत असं सांगितलं ते झालं। आता मेन मुद्द्याकडे येतो। तुम्हाला नाही म्हणलं की मागत होतो मग तिकडे येतो काय खोटे खोटे खोट्या आपल्याला खोट्याला नादे खोट्या ठोकल्या घेतले नादे आपल्या उलटे धंदे करायचं सवय पहिल्यापासून। ज्याच्याकडे जे काम होत नाही ते आपल्याकडे होत। लोक म्हणले आरक्षण भेटत नाही 57 लाख काय मग आणि 57 लाखाला 5-5 लाभ दिलं 2.5 कोटी मराठी आरक्षणात गेले। हे काय होत नाही? कसं होत नाही? मायबाप समाजाचा विश्वास जिंकावा लागतो। त्यावेळेस मायबाप समाज जीव द्यायला सुद्धा मागं पुढे बघत नाही। आणि ह्या आपल्या आंदोलनामुळेच यश आलेलं आहे। नसता ह्या 54 लाख नोंदी सुद्धा नव्हत्या। मराठवाड्यात 30-40 हजार सापड्या त्या बी नव्हत्या आतापर्यंत। 40 हजारावर काही केलं तरी 97 लाखापर्यंत मराठा परिवारासह आरक्षणात जाणार आहे। आणि सगळ्या सोयऱ्यात पुरच महाराष्ट्र सगळ्या सोयऱ्यात कोण राहील का? आता आपलं जाळं किती पसरलेलं आहे। एका नोंदीवर अर्ध्या महाराष्ट्राला येडा घातलाय आपण एकट्यानेच। फक्त अध्यादेश गरजेचा आहे म्हणून आपल्याला इतक्याला यावं लागलं। आपण त्यांना मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात तर हैदराबादचं गॅजेट आहे 1884 ते लागू करा म्हणून सांगितलंय। लागू करा। महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी आरक्षण आहे, काही ठिकाणी या टप्प्यात बी नोंदी सापडल्या। मराठवाड्यात पहिल्यापासूनच कमी आहेत, आताही कमी आहे। ते गॅजेट लागू करा। मराठवाडा हा सगळा कुणबी असं गॅजेट सांगतंय ओबीसी आरक्षणात। ते गॅजेट घ्या आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेले आणि जे आरक्षणापासून वंचित राहिले त्यांच्या नोंदी सापडायला लागल्यात। समिती आणखी सापडणार आहे। परिवारात महाराष्ट्रातला एकही मराठा सगळ्या सोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही। हे तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो। आणि जर राहिला तर मी हक्काचा घर आहे तुमचा मुलगा म्हणून पुन्हा ताकदीने आंदोलन उभा करेन, पण मराठा आरक्षणापासून वंचित नाही ठेवणार। परिस्थितीला आता या 2 गोष्टी झाल्या तुमच्या लक्षात पण आल्या। याचा फक्त डेटा पाहिजे 54 लाख नोंदीचा। आता सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत जे अधिसूचना राजपत्र आहे, जे शासन निर्णयाचा अध्यादेश व्हायला पाहिजे तो मात्र याच्यात नाही।